आयुष्य करते रहा, आयुष्य करते रहा. व्हिडिओ झाला तू आता टाकायचा हा व्हिडिओ. थँक्यू सो मच. आयु पडलं तर चाला बोलूनच पोट हो सगळा हात बाजूला ठेवलेले पंचमीचं आणलेलं आहे. अजून माती आली पाहिजे. बघूया काय आता काय करताय. उलट्याने मार. जवळ लावा. देवस्थाला घन लावा. 14 वेळा खाली सोडा. 14 वेळा सगळ्यांनी म्हणा. सृष्टी करते रहा, आयुष्य करते रहा, आयुष्य करते रहा, धन शांती करते रहा, सर्व कार्यार्थ मंगला प्रियंता जगावरती. हा क्षेत्रपाल म्हणजे सुपारी आहे. त्याच्यावर पडीवर पाणी घाला. क्षेत्रपाल हात जोडा तुम्ही. पदयो पाद्यन्नमा क्षेत्रपालाय नमः. अक्षता अलंकारार्थे अक्षतपुंजेवा अक्षतांप्रियंतं क्षेत्रपालाय नमः. गंधाचा टिळा चंदनप्रियंतं क्षेत्रपालाय नमः. तुळशीपत्र तुळशी दलपत्रं प्रियंतं क्षेत्रपालाय नमः. एकदमच ओढायचं 3 वेळा. परत तसं 3 वेळा. इकडे आणि एकदा फक्त दक्षिणा वगैरे सगळं आतमध्ये. चला जरा हो. चला पाणी शिंपडत थोडा हातपाय तिथे हा बरोबर. घे वरती बाबा. बरोबर आहे. घे वरती अजून. बरोबर आहे ना. आपण झाला ना. नारळ द्या. तुम्ही करा ते विडा आणि खेळ ठेवा.
पूर्णावती. ज्या संपूर्ण होमाची सांगता करण्यासाठी पूर्णावती. पूर्णावती. फळ वगैरे आपण सगळ्या अष्टमध्ये कसा हा विडा ठेवा विडा आणि हे ठेवा ठीक आहे आणि होता सगळं होतं ते सगळं पत्रावळीचा होता पती घ्या पती बरं ठीक आहे ते घातल्यानंतर घालत राहायचं वैश्वानरो धनंजय तरुण पाहत पुरे 8 दिवसाला अक्षता टाका म्हणजे झालं पुरे पुढे पाणीपुरे तांदूळ येतो ईशान्य आणि नेरी तिकडे पाय असतात त्यामुळे ही पेटी अशी ठेवायची आहे तुम्हाला बघा कशी हां अशी ठेवायची त्याच्यावरती अक्षर झाला दोघांनी झालं सुप्रतिष्ठितमस्तु रुद्रोदेवो सर्वंगल मांगलेश्वरी सर्वार्थ साधी शरण्ये माणसाला करा पुढे पुढे देत चला देते थांब घेतो नंतर बरोबर चला झाला शांतीच्या पायावर पाणी घाल तसं त्या लेडीज आतमध्ये असा काय बोलला चालू आहे चालू चला मग सारखं केलं तसं ते खाली ठेवू नको त्याच्यात त्याच्यानंतर राजाराम दळवे इकडे आहे मालकीन घ्या झाली आहे सर वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ और भाई अजून काय पाहिजे घेऊ वाढ खरं ही घ्या सोलकडी घ्या अजून प्रसाद जिलेबी
जेवण बिवण मस्त सॉलिड झालेलं आहे आवडला ना आणि एकदम सुंदर. बस हे आपले कोकणचं हे जे जेवण आहे एकदम सुंदर होतं हा. आणि सुंदर हे आहे सगळं. वा 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 चला चांगलं मस्त मस्त बोला ते मस्त बोलले एवढे मस्त बोलले म्हणून काहीतरी बोल दोन शब्द का बोला का ते त्यांनी दिली तुमचीच बाकी होती रूपातही दिसत नाही ती रूपातही दिसत नाही ना अरे त्या विचारतं लग्न कोणाचं आता आधी सांगा. अरे कोण बापरे. विचारतं? अरे झालं आम्ही- व्हिडिओ झाला तू आता नाही. टाकायचा हा व्हिडिओ. ऐक तर मी काय बोलतो आम्ही लांब असं सुरू करणार आहे वेदूपासून सुरू करणार आहे संकेत लास्ट मी मध्येच तुझ्यापासून सुरुवात करायची. संकेत पहिला बाबाचं लग्न आहे. हा कोणी ठरवलं बाबा बाचीने ठरवलं. जे अनदर लेवल भीती येते त्या म्हणजे लग्न म्हटल्यानंतर आणि घर ते आपण एक म्हण आहे का ते आयुष्यामध्ये एकदाच घडतं. घर एकदाच घर आणि लग्न म्हणजे पहिलं घर आपलं हा तू घर बंगले वगैरे 1760 बांधशील बरोबर पण याच्यामध्ये जो आता जो विधी झाला गृहप्रवेश वास्तुशांती हा तो एक आणखी जो होम झाला तो एक हे वेग अलग म्हणजे सारखं होत नाही. करेक्ट तू सत्यनारायण पूजा म्हण किंवा गणपती वगैरे आपण आणतो सगळं तू वर्षाला आणतो कसं काय तू वर्षाला तुला मिळेल तशी हिसाब बांधू शकतो बरोबर ही पूजा वगैरे वेगळी. पण ही जी आता पूजा आहे तुझ्या आयुष्यामध्ये एकदा फक्त आयुष्य जसं मंदिराला कलश ओके कलशारोहण जसं एकदाच होतं. तो कधी हलत नाही हा किंवा कधी काही म्हणजे एकदाच होतं तसंच हे होम एकदाच आयुष्यात आपलं हे वास्तू म्हणजे गृहप्रवेश जो आपण म्हणतो तो एकदा वा म्हणजे पुण्यकाम झालंय हा. आपल्या हातून आपले घर बांधून किती आली 25-26 वर्ष आली. 26 वर्ष बरोबर बरोबर मग 26 वर्षामध्ये बरेच तुझ्या घरी कार्यक्रम झाले सगळे तो खूप खूप मोठमोठे कार्यक्रम झाले बरोबर हा कार्यक्रम झाला होता कधीच नाही आता झालाय बरोबर आता तुझी पुढची पिढी कधी ते घडवेल त्याच्यावरती म्हणजे याचं आता समजा आता हे तुझं एक घर आहे घराचा तुझा आता बंगला बांधला बंगल्यामध्ये आता त्या लोकांनी केला त्याच्यानंतर करतील तेव्हा म्हणजे नवीन काहीतरी काहीतरी करतील तेव्हा आता हे तुझं कमीत कमी नाही म्हटलं तरी पंजोबांच्या काळापासून आलेलं आहे बरोबर बरोबर आजोबा पंजोबांच्या काळापासून त्या बरोबर. त्यांच्यामध्ये कधी तुझा माहितीच नाही आपल्याला हे करेक्ट केलेलं होतं. आता वा हा योग जुळणे खूप घ्यायला आणखीन बघायला पण की ना ते खरोखर एकदम खूप नशीब भाग्य लागतं. वा वा मस्त बोला खूप मस्त थँक्यू का थँक्यू सो मच काढतो येताय तुम्ही येताय 2-3 असा एवढाच आवाज आला आवाजच नाही आला काय आत्ता आवाज आला काढला मावशी काढला फोटो हा काढतो ना रा ना मस्त रा मस्त हा ना स्माइल हा चला ए बाय बाय चल काळजी घे बाय 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 मामा काळजी घे आई आहे पार्थ
बाई काळजी घे. ओंकारला विचारलं म्हणून. मामा चल बसून तू ये आले घे. हातला नाही ठीक आहे इथे बघा इथे बघा. बस थँक्यू बाबा थँक्यू सो मच बाबा थँक्यू सो मच. आते बाबा चला आता बर्फ मागवा बाबांसाठी. बर्फ मागवा. अरे पप्पा बस पप्पा. बाबा आते बाबा थँक्यू सो मच. सगळ्यांना दिसू द्या बाबा. पाय पडला. अरे हो चला आता मला नाव दे रे बाबा. हे ते हे आण. हे स्प्लेंडर आणले ना. आण चल आते. थँक्यू सो मच बाबा. थँक्यू सो मच. बाबू आला त्याला नारळ मी देऊ का लक्षात. अरे वा मस्त आहे. मस्त पाहुणे बाबा फोटो बघा. दिला बाबा. वा बाबा दाखवा जरा. बाबा दाखवा. हा काका फोटो नव्हता आता. अरे जोरात अरे अजून जोरात मोठे हस. थँक्यू सो मच. तुझं काढायचं डन झालं. जा उभे राहा लवकर उभे राहा. जे ज्याला काढायचं त्याने उभे राहा फटाफट. ज्याला कोणाला काढायचे लवकर. 10,000 रुपये चला. 10 रुपये डन. चल मस्त. 10 रुपये चल. हे सगळे हाफ काढतोय मी. बाय सगळे हाफ काढतोय. बाय बोलव मग तिला. मी बोलू का आता तिला. मग सोडून दे ना. चल ना ये. कोण आहे चला. काढला तुमचा काढला. सॉरी रा अजून एक काढतो रा. सगळ्यांचे एकत्रच बोलतोय मी. चला बायका सुरूच झाल्या. औरत का चक्कर बाबू भैया औरत का चक्कर बहुत बेकार होता है. हा तुम्ही राहताय चौघ. तर आता चौघी आधी. स्माइल डन. तुम्ही कोण दोघी किती. चौघांचा उभे राहा. आई उभी राहा. तू कुठे आतमध्ये गेली सानी. अगं मग काय झालं. स्माइल करा बस. अजून कोण आहे चला. सोनीचा आत्ते ऐकतच नाही. आत्ते हा स्माइल वरती लिहितो. 1 तारीख ते किती तारीख. कोण अजून तुमचं नाही काढणार मी. चला आधी थांब आते. स्माइल इथे आते दिसतेस तू. बस नाव मस्त बोल. कोण अजून. वहिनीचं तुझा. अरे बाबा इथे दोघींचा फक्त. हा मग इथे राहा. चला स्माइल. का आल्या मुली आल्या. सिंगल मी व्हिडिओ मध्येच काढतोय फोटो. नाही ते हाईट मस्त वाटते. बाय द्या. आणि मंगू काय गेलो ह्याला दे. दोघांना दे. इथे असं आहे का. एक फोटो काढूया. या का अशा
बाबा रेडी स्माइल. हा हसरा चेहरा आहे एकदम. हसरा चेहरा आहे एकदम. थँक्यू सो मच आला होता. भेटूया. मी प्रथमेश बोलतो. हे आमचे परब बंधू आणि आज आमची पूजा ऑलमोस्ट संपलेली आहे. आता भजन आहे आणि खूप बरं वाटतंय. ह्या चांगल्या बोलतात ना मार्गाने मस्त एकदम संपलेलं आहे. फुल पॉझिटिव्ह आहे. संकेत काय बोलायचं तुला? सगळे दमलेत ऍक्च्युली. पप्पा काय बोलायचं? हां पावणा देवीने श्रृंगेश्वरने सगळे केलेले ऑलरेडी. आप्पा काय बोलायचं? आपल्याला काय बोलायचं नाही. मला पण काय बोलायचं नाही. आता एक मस्त फोटो काढूया. आलेली आहे आता आणि बघते किती सुंदर नटली आहे ती. बस एवढंच बोलून बाकी काय बायबद्दल बोलणार नाही. हां कोण? ए हा ये तर अशा प्रकारे बाय पण आलेली आहे आणि सिद्धीने साडी चेंज केली आहे जस्ट म्हणून काय बोलत नाही. बाकी 1 2 3 बोलल्यावर ते हसायचं आपल्याला नेहमीप्रमाणे. हा चल 1 2 3 आणि हसा. हम साथ साथ 1 2 3. जेवणाचे इन्चार्ज थँक्यू सो मच. काय मस्त जेवण होतं. काय जरा रेसिपी सांगाल जरा काय होती? काय अशी प्रेमाची रेसिपी होती की कसं वगैरे? प्रेमाने गेलेलं ना फुल. मजा आली. आणि साक्षात ह्यांना अजूनपर्यंत चॅनलचं नाव नाही माहिती. पण कुठे गेला? अरे हा बघा तू इथे समोर ये. नाव टाकून देतो तुला. नाव सांगतो ये. हे बघ मी प्रथमेश बोलतोय. साक्षात तुझा मोबाईल आहे ना? करेक्ट ना? हे बघ इथे केलं. तू तुझ्या हाताने सबस्क्राईब कर बाबा. नाही तर बोलायला नको ना परत. ये बंडा तू पण ये. केलं सबस्क्राईब? दाखव जरा. केलंस? थँक्यू सो मच मित्रा. थँक्यू सो मच. संचितला पण सांग. हा आणि बंड्या आठवण काय लगेच करणार. हा काय नाव आहे? मी प्रथमेश परब बोलतो. प्रथमेश बोलतोय. आम्ही प्रथमेश बोलतो. भाई थँक्यू सो मच. थँक्यू. आधी होतं रे ते पण बोललो प्रथमेश कसं ओळखतात ना आता. हा परवांचा बाप्पा मग गावाला सगळेच गावात सगळे होतात ना त्यामुळे. हा मित्रांनो खूप दमलो. खूप म्हणजे अनदर लेवल दमलोय. आणि मला असं वाटतं ना की मी आता माझं लग्न संपलंय आणि असं एवढे दमतात ना ती वाली फिलिंग येते. काय माहिती खूप दमलोय. म्हणजे आज सगळे 3-4 वाजता उठलेत आणि त्यापासून सगळ्यांची धावपळ आहे. मला व्हिडिओज करता आले नाही त्याच्यामध्ये आणि जेवढे व्हिडिओज केले तेवढे मी म्हणजे कामं करून व्हिडिओज करत होतो. कोण अजून नव्हतं काढायला. तर पण तुमच्यासाठी जेवढे व्हिडिओ करता आले तेवढे मी केले. दाखवलं की कसं असतं प्रेपरेशन, कशी असते आपली होमपूजा आणि कशी असते वास्तुशांती गावातली स्पेशली. आणि खूप वेगळी असते. मुंबईची आणि गावातली अनदर लेवल वेगळी असतात. म्हणजे एवढा तामझाम असतो ना मुंबईला एवढं नसतं मला असं वाटतं. म्हणजे बघितलं खूप जणांच्या घरातल्या वास्तुशांती आणि होमपूजा पण असं नसतं. पण गावातली खूप म्हणजे आम्ही 4-5 दिवस एवढी मेहनत करतोय. एवढे लोक घरातले मिळून मिसळून सगळे एकत्र येऊन जी कामं करतात आणि स्पेशली आजच्या दिवसासाठी पूर्ण गाव आलेला. पूर्ण गाव आला. त्यांनी प्रत्येकाने आम्हाला आशीर्वाद दिले, प्रेम दिलं, खूप साऱ्या भेटवस्तू दिल्या आणि दुसरे म्हणजे प्रत्येकाने एकत्र येऊन बोलतात ना मिळून मिसळून काम केलं सगळ्यांनी. गावकऱ्यांनी सगळ्यांनी. आणि ह्याच्याबद्दल खरंच मनापासून आभार आमच्या परिवाराकडून. खरंच म्हणजे परवांकडून जेवढं केलं परवांसाठी ना त्याबद्दल खरंच हॅट्स ऑफ आणि मनापासून धन्यवाद. एवढंच बोलू. आणि भागीरथी निवासला आज बोलतात ना आज वास्तुशांती झाली भागीरथी निवासची. खूप बरं वाटतं आहे की मी स्वतः नाव ठरवलेलं भागीरथी निवास आणि मला एवढं प्राऊड फील होतं की त्या निवासामध्ये आज 26 वर्षानंतर फायनली होम आपली वास्तुशांती झाली आहे. आणि खरंच ही खूप मस्त फिलिंग आहे. सगळ्यांना खूप भारी वाटतं आहे. आणि काय बोलूया यार आता अजून संपलं नाही आहे. आता थोडं दमलो आहे त्यामुळे चेंज आणि करतो. आणि आज रात्री आपल्याकडे भजन आहे वाडीतली सगळी माणसं एकत्र येऊन भजन करणार आहेत. तर ते पण मी त्याचे व्हिडिओज काढीन. ते बघा नक्की. आणि बस हे आपलं भागीरथी निवासला असंच प्रेम करत राहा. एवढंच बोलू. थँक्यू सो मच सगळ्यांना.